महाराष्ट्रामध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं हे राज्य शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोटर परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण एक बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत आता संपली आहे, त्यामुळे आजपासून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा या बैठकीमध्ये या सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी आणि त्यासाठीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे आणि त्यांचा परवाना निलंबित केला जाणार आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय नेमका आणखी पुढे निर्णय होतोय, अंमलबजावणीसाठी कशी नेमकी पावलं उचलावी लागणार आहेत, याबाबत काही रणनीती ठरते का हे पाहायचं आहे। आणि याच बाबतीत बोलण्यासाठी माझे सहकारी ओम आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे। ओम, आज एक महत्त्वाची बैठक आहे। परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात रिक्षा टॅक्सी चालकांकडून। काय नेमकं या बैठकीचा आज रूप असणार आहे, कशा प्रकारे रणनीती आता ठरणार आहे? बरोबर आहे। आपण खरं तर पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी बोलण्याच्या संदर्भातला हा विषय सातत्याने चर्चेला जातो। गेल्या काही महिन्यांपासून या मुद्द्याला विशेषत्वानं धार आली होती। मराठी सक्तीकरणाच्या मुद्द्यावरनं जसं राज पेटलं तसंच तर या मुद्द्यावर सुद्धा पेटलं होतं। मात्र संघटनांची विनंती आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकारकडनं 15 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती मराठी शिकण्यासाठी। मात्र काही रिक्षा टॅक्सी चालकांकडनं या सगळ्या संदर्भात तीव्रपणे विरोध करण्यात येतोय। अजूनही आम्ही मराठी शिकणार नाही, बोलणार नाही, अशी अत्यंत उर्मट आणि उग्र स्वरूपाची भाषा वापरली जाते। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती परवा ठाण्यामध्ये ज्यांनी मराठी शिकली अशा काही रिक्षा टॅक्सी चालकांना प्रमाणपत्र देण्यात आली। आता मात्र प्रशासन या सगळ्या गोष्टीच्या बाबत नेमकी काय भूमिका घेते पाहावं लागणार आहे। काल प्रताप सरनाईक परिवहन मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की खरं तर जर अशा पद्धतीनं कोणी जाणीवपूर्वक मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेत असेल तर सरकार नेमकं काय करणार हे लवकरच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कळेल। आपण सोशल मीडियावर काही व्हिडिओ सुद्धा पाहतोय की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीला काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून विरोध केला जातोय। काही संघटनांनी या सगळ्या संदर्भात विरोध केला होता की ही मुदतवाढ पुन्हा एकदा वाढवून देण्यात यावी। हाजी अराफत जे भाजपचे नेते आहेत आणि परिवहन युनियनचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा भाजपच्या वतीनं ही मागणी करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। दुसऱ्या बाजूला काही संघटना आहेत ज्यांच्याकडनं सुद्धा या संदर्भात मुदतवाढीची मागणी केली जाते। त्यामुळे आज परिवहन मंत्र्यांच्या दालनात होणाऱ्या या बैठकीमध्ये जे अधिकारी उपस्थित असतील, स्वतः परिवहन मंत्री असतील, या सगळ्या संदर्भात जी बैठक होते त्या बैठकीत काय तोडगा काढला जातोय खऱ्या अर्थानं आणि सगळ्यात महत्त्वाचं ओम, आता तरी केली जाणार लाखो रिक्षा चालक, टॅक्सी चालक मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळे कशी अंमलबजावणी या सगळ्या नियमाची होणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एवढ्या पसरलेल्या मुंबईमध्ये अशा रिक्षा टॅक्सी चालकांवर जर मराठी येत नसेल तर कारवाई नेमकी कशा प्रकारची करायची हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे बघूया आपण काय नेमके निर्णय यामध्ये होतात। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।